नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती वाघमारे. एमएलए सेलिब्रिटीच्या आजच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. एक छोटंसं गाणं आठवतंय, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता लो, पल जो ये जाने वाला है. पण आपण माणूस म्हणून ना आपल्याला नेहमी उद्याची चिंता असते आणि आजच्या आपल्या गेस्ट ज्या आहेत त्या आपली ही चिंता कमी करणार आहेत, आपल्याला प्रॉपर गायडन्स देणार आहेत. मी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या सेलिब्रिटी गेस्ट टॅरो कार्ड रीडर स्मिता बेनसरे मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा? छान आहे, स्वामींची कृपा आहे. कसं वाटतं एमएलए सेलिब्रिटीच्या आजच्या एपिसोड मध्ये येऊन? खूप छान वाटतं आहे. आणि हा प्रसन्न चेहरा फक्त नुसताच प्रसन्न नसून त्यांच्याकडे अमेझिंग टॅलेंट आहे. शी इज एक्सपिरियन्स अँड व्हेरी फेमस टॅरो कार्ड रीडर, त्याचबरोबर रेकी थेरपिस्ट सुद्धा आहे. अशाच हरहुन्नरी आणि सर्व आजच्या आपल्या गेस्ट स्मिता मॅम यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजचा प्रश्नांचा प्रवास आपण सुरू करत आहोत. सो स्मिता मॅम, कसं वाटतं आमच्या या कार्यक्रमामध्ये येऊन? खूप छान वाटतं. आर यू ऑलरेडी एक्साइटेड फॉर इट? येस, ऑब्वियसली आय एम एक्साइटेड फॉर इट. ओके, सो बिफोर वी स्टार्ट विथ टुडेज शो, मला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. छान. काही सांगू शकाल स्मिता बेनसरे ऍज अ पर्सन कशा आहेत? समथिंग अबाउट इट. काय सांगणार, माझ्याबद्दल मी सांगायचं म्हणजे तसं अवघड आहे, पण मी खूप आशावादी आहे, आनंदी आहे. मला प्रवास करायला आवडतो, मला सगळ्यांना मदत आणि मार्गदर्शन करायला आवडतं आणि त्यासाठीच माझा जन्म झाला आहे असं मला वाटतं. लवली. हळूहळू आपण आता आजच्या या एपिसोडला अनफोल्ड करत जाणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत टॅरो कार्ड रिडिंग बद्दल. स्मिता मॅमचा ह्या क्षेत्रामध्ये एंट्री कशी झाली, हळूहळू त्यांना याची आवड कशी लागली आणि द सेलिब्रिटी टॅरो कार्ड रीडर त्या कशा झाल्या. सो मॅम, आम्हाला तुमचा हा प्रवास जरूर जाणून घ्यायला आवडेल. या सगळ्या व्यक्तीची सुरुवात झाली तरी कशी? ही खूप पूर्वी झाली, जेव्हा मी फक्त 21 वर्षांचे होते. मला कुठेतरी एक न्यूमरोलॉजीचं पुस्तक हाती लागलं आणि तेव्हापासून मला कंट्रोल झालं नाही की मला न्यूमरोलॉजीची गोडी झाली. अँड आय वॉज न्यूमरोलॉजिस्ट ऍट द एज ऑफ 21. And then started my never-ending journey on the path of spirituality. And today I am here. Wow, that's wonderful. मला स्पेशली जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही जेव्हा या न्यूमरोलॉजी या क्षेत्रामध्ये उतरला तेव्हा ह्या सुरुवातीच्या काळामध्ये काही आलेले अनुभव सांगू शकाल? सुरुवातीला असं कुठल्या गोष्टी शिकणं फार अवघड होतं. गुगल नव्हतं, पुस्तकं अवेलेबल नसायची किंवा याचे कोचिंग क्लासेस पण नसायचे. लॉंग अगो इन 1991 when I learned न्यूमरोलॉजी ऑन मायसेल्फ. आणि टॅरोच्या वेळी सुद्धा असंच होतं, योग्य मार्गदर्शन नसायचं, शिकवायला कोणी नसायचं, गुगल एवढं फास्ट नसायचं त्या काळात. हे आपलं धडपडून आणि रिसर्च करून मी शिकले. आणि टॅरोची जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा तर एक वेगळीच गंमत की लोकांचं मला काउन्सिलिंग सुद्धा करायला लागायचं. लोकांना हे कळायचंच नाही की टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे काय आणि ह्याचे बेनिफिट्स काय, कारण प्रत्येकाला त्यावेळी फक्त पत्रिका माहिती असायची. त्यामुळे टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे काय हे सांगण्यापासून मला लोकांची मानसिकता तयार करायला लागली आणि नंतर हे किती अद्भुत आहे हे लोकांना कळत गेलं. 4.5 वर्ष मी लोकांचा फ्री ऑफ चार्ज टॅरो कार्ड रिडिंग केलेलं आहे आणि अजूनही मी हजारो नव्हे तर लाखो लोकांचं रिडिंग केलेलं आहे. 3.5 लाख लोकांचं टॅरो कार्ड रिडिंग मी आजपर्यंत केलेलं आहे आणि फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमांमधून सुद्धा मी हजारो लोकांना मोफत मार्गदर्शन करतच असते. 4.5 वर्ष फ्री टॅरो कार्ड रिडिंग सुरू केल्यानंतर मी हे प्रोफेशनली सुरू केलं. वंडरफुल. सो ऍक्च्युली आपण असं म्हणू शकतो की आवडीमधनं सुरू झालेला हा प्रवास आता हळूहळू इतका व्याप्त होत गेलेला आहे. प्रोफेशन म्हणण्यापेक्षा ते त्यांचं पॅशन आहे आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून हे जरूर जाणवलं की व्हेरी व्हेरी कंपोज्ड अँड काम पर्सनॅलिटी अँड व्हेरी व्हेरी लव्हिंग एज वेल. त्यांच्या भोवती नेहमी एक आनंदाचं किंवा म्हणू शकतो पॉझिटिव्हिटीचं वलय असतं आणि एव्हरीबडी अराउंड हर गेट्स टू नो अबाउट इट. आणि जे फेसबुक लाईव्ह बद्दल स्मिता मॅम बोलताय तो हा कार्यक्रम आहे एमएलए सेलिब्रिटी महाराष्ट्र लेडीज असोसिएशन. हा एक फेसबुक ग्रुप आहे. अभिलाषा बेलुरे त्यांच्या ऍडमिन आणि फाउंडर आहेत आणि त्यावर स्मिता मॅमचे लाईव्ह म्हणजे एक उत्सव असतो आणि लिटरली हजारो महिला त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतात. बरोबर स्मिता मॅम? आणि एव्हरीबडी इज लुकिंग फॉरवर्ड टू दोज सेशन्स. सो हळूहळू आपण वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ऍज अ पर्सन, ऍज अ क्लायंट, व्हॉट वन कॅन एक्सपेक्ट व्हेन दे व्हिजिट यू. तुमचा काम करण्याची पद्धत कशी आहे, तुमचा वर्किंग पॅटर्न कसा आहे. आय वुड नॉट कॉल इट ॲज अ बिझनेस मॉडेल बिकॉज हे तुमचं पॅशन आहे. I would just like to know that what one can expect when they get in touch with you. तुमच्या काम करण्याची पद्धत प्लीज सांगू. रिअली गुड क्वेश्चन.
जेव्हा एखादा क्लायंट मला अप्रोच होतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन माझ्या ऑफिसला येतो, तर पहिल्यांदा त्यांनी बिनधास्त व्हायचं, कारण माझं कन्सल्टेशन हे 100% कॉन्फिडेन्शियल असतं. तुमचा काय प्रॉब्लेम आहे हे मी शांतपणे आधी ऐकून घेते आणि माझ्या पद्धतीने शांतपणे, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनने आणि फोकसने मी काम सुरू करते. आणि तुम्हाला वेगवेगळ्या मॉडॅलिटीज जसं की टॅरो कार्ड रीडिंग किंवा पेंड्युलम डाउझिंग, असा पेंड्युलम असतो आणि ह्याच्यावरून ॲक्युरेट आन्सर्स काढण्यासाठी खूप मदत होते. किंवा मी क्रिस्टल बॉल गेझर सुद्धा आहे. ह्या सगळ्या मॉडॅलिटीजच्या मदतीने मॅक्झिमम ॲक्युरसी पर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करते आणि माझ्या परीने मी बेस्ट गायडन्स देण्याचा प्रत्येकाला प्रयत्न करते. सो ह्याच्यातनं आपल्याला कळालेलं आहे शी व्हेरी थरो विथ द सब्जेक्ट अँड एक्स्ट्रीमली स्पिरिच्युअल पर्सन एज वेल. वी हॅव सम वन ऑफ अवर वर्किंग टू लाईव्ह ओव्हर हिअर आणि त्याबद्दल ते आपल्याला थोडक्यात सांगतीलच. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे कोणकोणत्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, आपण काय काय त्यांच्याकडनं अवेलेबल करू शकतो. सगळ्यात जास्त मी ओळखली जाते टॅरो कार्ड रीडर म्हणून. माझी ओळखच ती आहे, म्हणजे माझ्या नावातच ते आहे. टॅरो रीडर स्मिता असंच म्हटलं जातं. आणि ह्या 78 कागदाच्या तुकड्यांनी, हे 78 पीसेस ऑफ पेपर यांनी माझं जीवन 360 डिग्रीच्या अँगलने कम्प्लिटली बदलून टाकलेलं आहे. सो आय एम सो ग्रेटफुल टू माय कार्ड्स. आय जस्ट लव्ह यू कार्ड्स. आय जस्ट ॲडोर यू कार्ड्स. तर टॅरो कार्ड रीडर ही माझी मुख्य ओळख आहे. टॅरो कार्ड मध्ये सर्व्हिसेस म्हणजे कन्सल्टेशन असतं. मी टॅरो कार्ड रीडिंगचे क्लासेस सुद्धा घेते, जे अतिशय थरो आणि इन डेप्थ क्लासेस असतात. आणि हे डेक्स सुद्धा माझ्याकडे असतात. त्यानंतर मी न्यूमरोलॉजिस्ट आहे. न्यूमरोलॉजीच्या सगळ्या सर्व्हिसेस अंडर वन रूफ माझ्याकडे अवेलेबल आहेत. जसं की बेबी नेम, कंपनी नेम, न्यूमरोलॉजी रिपोर्ट, लकी नंबर्स, लकी कलर्स. ते म्हणतात ना नंबर्स आहे अंबर तक, ते अगदी खरं आहे. आणि खरं सांगायचं ना डॉक्टर दीप्ती, माझ्या बाबतीत सुद्धा हे अगदी खरं झालेलं आहे की अगदी नंबरमुळे आपण कसं अंबरपर्यंत एका हाईटला जाऊ शकतो हे जेव्हा तुम्ही न्यूमरोलॉजी सर्व्हिस अवेल कराल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. मी न्यूमरोलॉजीचे क्लासेस सुद्धा घेते. मी क्रिस्टल बॉल गेझर सुद्धा आहे. असा क्रिस्टल बॉल असतो, अनेकांना ही विद्या माहिती सुद्धा नाहीये. या कार्यक्रमातून कदाचित थोडा जास्त आणखी अवेअरनेस सुद्धा क्रिएट होईल डेफिनेटली. तर हा क्रिस्टल बॉल आहे, याला स्क्राईम म्हणतात. स्क्राईम म्हणजे काय तर टक लावून बघणे, आणि ह्याच्यात बघून मला बऱ्याच गोष्टी कळतात. सो दिस इज क्रिस्टल बॉल गेझिंग. हे सुद्धा मी करते. मी तुम्हाला सांगितलं टॅरो बद्दल, न्यूमरोलॉजी बद्दल, पेंड्युलम डाउझिंग बद्दल आणि क्रिस्टल बॉल बद्दल. अपार्ट फ्रॉम दिस आय एम वास्तू एक्सपर्ट. Not only Vastu expert, I am Vastu energy expert also. This is new field and many very few people are into this field. जशी प्रत्येक गोष्टीची एनर्जी असते. आता मंदिराची एनर्जी वेगळी असते आणि स्मशानाची एनर्जी वेगळी असते. तर हे एनर्जी सायन्स आहे. एखाद्याचा व्यवसाय जर चालत नसेल तर तिथे कुठल्या प्रकारच्या एनर्जीज आहेत आणि कुठल्या एनर्जीज लॅक करतात हे बघून त्या एनर्जीज वाढवण्यासाठी काय करता येईल ह्याचं हे सायन्स आहे. म्हणजे जर समजा एखादं हॉटेल असेल, रिसोर्ट असेल, ते चालत नसेल तर तिथे एखाद्या विशिष्ट प्रकारची ऊर्जा असावी लागते आणि ती जर तिथे नसेल तर ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, असं हे सायन्स आहे. आणि नुसतं वास्तू कन्सेप्ट करून होत नाही, एनर्जीचा सुद्धा विचार करावा लागतो. बिकॉज एव्हरीथिंग इज अबाउट एनर्जीज, राईट. तर मी वास्तू तज्ञ आहे, वास्तू एनर्जी तज्ञ आहे आणि जिओपॅथिक एनर्जीची सुद्धा मी तज्ञ आहे. तर जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे काय, जमिनीच्या खाली जी निगेटिव्ह एनर्जी असते त्याला जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतात. आणि त्या एनर्जीवर जर झोपलं म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या बेड खाली जर त्या लाईन्स गेलेल्या असतात आणि त्याच्यावर रोज 8 ते 10 तास असं जर तुम्ही वर्षभर झोपलात तर कॅन्सर सारखे दुर्धर आजार तुम्हाला होऊ शकतात. हे संशोधनातून आता सिद्ध सुद्धा झालेलं आहे. तर हा डेंजरस जिओपॅथिक स्ट्रेस डिटेक्ट करणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं हे काम सुद्धा मी गेले 10 वर्ष केले. व्हेरी इंटरेस्टिंग. येस. सो याच बरोबर आपल्याला कळते की मॅम त्यांच्या सब्जेक्ट मध्ये अगदी थरो आहेत आणि खूप नवनवीन वर्ड्स आणि खूप नवनवीन टर्म्स मी आज ऐकायला मिळाल्यात मला. त्यांच्यासोबत डिस्कशन करताना ही गोष्ट कळाली की हा फक्त त्यांच्यासाठी व्यवसाय नाहीये, दिस इज अ बिग 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 पार्ट ऑफ अवर लाईफ अँड दॅट्स व्हॉट डिफाइन्स स्मिता बेन्सिटी, राईट? येस, ऍक्च्युअली. सो मूव्हिंग अहेड, मॅमशी जेव्हा डिस्कशन केलं होतं तेव्हा त्यांनी मला अजून एक खूप इनोव्हेटिव्ह टर्म सांगितली होती, दॅट इज नथिंग कॉल्ड एज angel therapy. I hope I'm saying it correct. Yes. Can I please know more about it? Yes. Angels म्हणजे देवदूत. तर हा सुद्धा एक वेगळा विषय असतो. एंजल हिलिंग अँड थेरपी त्याला म्हणतात की एंजल्स बरोबर कनेक्ट कसं व्हायचं. जसा नळ पडत असेल तर आपण प्लंबरला बोलवतो,
पण जर आपल्याला काही दुखत असेल तर डॉक्टरकडे जायला लागतं. जसं वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी लोक असतात तसं वेगवेगळ्या पर्पजेससाठी वेगवेगळ्या एंजल्सला आपल्याला कॉल करायला लागतो. एंजल्सला इन्व्होक कसं करायचं, त्यांना कॉल कसं करायचं, त्यांना आपले प्रॉब्लेम्स सांगून त्यांच्याकडून हेल्प कशी मिळवायची, ह्याचं हे सायन्स आहे. तर यामध्ये एंजल कार्ड रिडिंग, एंजल बोर्ड रिडिंग, एंजल पेंड्युलम डाउजिंग, ऑटो रायटिंग आणि कॉर्ड कटिंग ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या मी करते आणि एंजल कार्डचे मी क्लासेस सुद्धा घेते. राईट, वाव, साऊंड्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग अगेन. मॅम, मी अजून एक न्यूमरोलॉजी बद्दल त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितला होता की त्यांच्या स्वतःच्या नावामध्ये जेव्हा त्यांनी काही चेंजेस केले and the world was like no less limit for her, and that's how she became really famous celebrity tarot card reader. Of course त्या खूप थरो आहे त्यांच्या नॉलेज मध्ये आणि ते त्यांच्या सोबत बसल्यावर त्यांच्याशी डिस्कशन केल्यावर प्रत्येक व्यक्तीला डेफिनेटली कळेल. सो न्यूमरोलॉजी हा विषय एक वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा मॅमचा एक हातखंड आहे. त्याबद्दल थोडासा आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळेल का की हा वाय न्यूमरोलॉजी और स्पेलिंग चेंजेस इफ आय एम सेइंग राईट, वाय इट इज इम्पॉर्टंट अँड हाऊ इट हेल्प्स. ओके, सो आता अगदी सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगते. काही सिनेमाची नावं आपण खूप वेळा आपल्या नजरेखालून केलेली असतात. कहो ना प्यार है, तारक मेहता का उलटा चष्मा, ह्याचं स्पेलिंग कधी बघितलंय का? काही लेटर्स आपल्याला डबल दिसतात. किंवा माझं नाव टॅरो रीडर स्मिता, स्मिताचं स्पेलिंग मी काय करते SNNITTA. तर हे मी का केलंय? हौस म्हणून? नो. ह्याचे मला रिझल्ट्स मिळाले. एका विशिष्ट सक्सेसफुल नंबरवर, एका सक्सेसफुल कंपाऊंड नंबरवर ही टोटल आणली की त्याचे रिझल्ट्स मिळतात आणि मला ते खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. याला आपण न्यूमरोलॉजिकल स्पेलिंग करेक्शन असं म्हणतो. याच पद्धतीने आपण कंपनीचं नाव सुद्धा बदलू शकतो. मी कितीतरी सिनेमांची नावं, मालिकांची नावं, फार मोठ्या अगदी स्टार लेव्हलच्या कंपनीची नावं, हॉस्पिटल्सची नावं हे सुद्धा मी काढून ठेवलेलं आहे. खरंच मॅम, खूप बाहेरून जरी दिसत असला हा ग्लॅमरस असा व्यवसाय, but I'm very sure that there's a lot of hard work, lot of preparation goes into this. आणि जसं मॅम सांगतायत की सिरियल सोबत, मूवी सोबत she has worked. I'm very sure there must be a lot of celebrities who has been your client. So without revealing their confidentiality, can we talk a little bit about it? हो, हे खरं आहे. खूप बॉलिवूड सेलिब्रिटीज, बिग स्क्रीन, स्मॉल स्क्रीन, इंटरनॅशनल प्लेयर्स, पॉलिटिकल लीडर्स, सगळ्या पार्टीचे, अगदी नॉर्मल स्टुडंट्स पासून, हाऊसवाईफ पासून, इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत, अगदी स्टार लेवलचे डॉक्टर्स की ज्यांची नावं ऐकून आपण हादरून जाऊ, बापरे इतके मोठे डॉक्टर. पण खरं सांगू का, प्रत्येकाला प्रोफेशनल हेल्प ही हवीच असते. ते म्हणतात ना, समस्या नाही असं मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. तसं ते आहे. पूर्वी पद्धत होती की ज्योतिषाला कन्सल्ट करा, पत्रिका दाखवा. पण आता सक्सेसफुल लोक जे सक्सेसफुल होतात त्यांच्या सक्सेसच्या मागे काय असतं तर प्रोफेशनल हेल्प असते. प्रत्येक फील्डमध्ये आपला आपला मास्टर असतो. तर आपले प्रॉब्लेम्स उगाळत बसण्यापेक्षा तुम्ही जर रिझल्ट्सवर फोकस केलं, सोल्युशन्सवर फोकस केलं तर ते खूप जास्त चांगलं होऊ शकतं. तर असे अनेक सेलिब्रिटीज आणि अगदी स्टार लेवलचे लोक माझे क्लायंट्स आहेत. अगदी मोठमोठे बिल्डर्स, त्यांच्या साईटसाठी जमीन सिलेक्ट करण्यापासून त्यांचा शेवटचा फ्लॅट विकला जाईपर्यंत मी एंटायर प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असते. असं 40 पेक्षा जास्त बिल्डर्स बरोबर माझा टायअप आहे. काही डायमंडच्या कंपन्यांबरोबर सुद्धा माझा टायअप आहे की त्यांच्या स्टोअर्सला टॅरो कार्ड रीडिंग करायला, इव्हेंटला मी जाते. तर हे सगळं ह्या 78 पीसेस ऑफ पेपरने माझं लाईफ पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. So definitely, ma'am, you brought so much positive energy to our show, and thank you so much for that. आणि खूप मी पुन्हा सांगते की काम अँड कंपोज बट तरी एक हसरं व्यक्तिमत्व म्हणजे स्मिता पिल्सेची. मूव्हिंग अहेड टू दिस जर्नी, एक प्रश्न मला डोक्यामध्ये येतोय की हे सगळं करत असताना काही आलेल्या अडचणी आहेत का किंवा काही सेटबॅक आहेत का, आणि या सेटबॅकला तुम्ही कसं ओव्हरकम केलं? आय एम व्हेरी शुअर यू मस्ट हॅव ओव्हरकम देम व्हेरी करेजियसली. आफ्टर मीटिंग यू आय कॅन से दॅट. सो कॅन वी प्लीज टॉक अबाउट इट? हो, नक्कीच. तर स्वामी समर्थांच्या कृपेने सेटबॅक्स असे मला खरंच आले नाहीत. त्यासाठी मी परमेश्वराचे अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. मला नेहमी असं फिलिंग असतं की मी ब्लेस्ड आहे आणि अगदी स्वामी बोल करून मला चालवतात आहे. त्यामुळे खरंच सेटबॅक्स आले नाहीत मला. पण सुरुवातीच्या काळात इनिशियली जेव्हा मी सुरू केलं तर तेव्हा ऍक्सेप्टन्स हा प्रकारच नव्हता. कारण टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे काय हे लोकांना कळतच नव्हतं. टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे काय हे लोकांना समजावून सांगणं, हाऊ इट वर्क्स, हाऊ आय गेट कनेक्टेड टू द कार्ड्स
अँड हाऊ द रिझल्ट कॅन बी सीन, हे सगळं मला त्यांना एक्सप्लेन करायला लागायचं, त्यांचं काउन्सिलिंग करायला लागायचं. फी वगैरेचा विषयच नव्हता, मी सुद्धा हे पॅशन म्हणूनच करत होते. पण नंतर ते इतकं वाढत गेलं आणि इतकं अनमॅनेजेबल ते होत गेलं की माझ्या घरातून माझ्यासमोर 2 ऑप्शन्स आले. एक तर हे सगळं बंद कर, वाइंड अप कर, किंवा मग हे तू प्रोफेशनली कर. हे 2च ऑप्शन समोर होते, कारण घरी गर्दी व्हायची, फॅमिलीला डिस्टर्ब व्हायचं. मग त्यामुळे हे आपोआप आय जस्ट वेंट विथ द फ्लो. माझं असं काही एम नव्हतं की चला टॅरो कार्ड रीडर बनूया, पण मला असं वाटतं माझ्या इच्छेपेक्षा की परमेश्वराची इच्छा होती की मी जगाला मदत करावी. कदाचित माझा जन्म त्यासाठी असेल. हळूहळू हे प्रोफेशनल मध्ये कधी कन्वर्ट झालं मलाच कळलं नाही. Wow, that's really amazing. आणि मी नोटीस करते राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द शो तुम्ही यू आर व्हेरी वेल कनेक्टेड विथ गॉड. आणि ह्या एका तुमच्या बॉन्ड बद्दल अगदी थोडक्यात सांगाल? Your connection with God, your connection with Swami Samratha, can we little know about it? हो, आता कनेक्शन आहे म्हणजे अढळ श्रद्धा आहे, खूप विश्वास आहे. मी जास्त मागत नाही आणि स्वामी मला कधी काही कमी पडू देत नाही. सतत त्यांचं वरद हस्त आहे आणि ज्याला सिद्धी म्हणतात तसं लोक म्हणतात, मला नाही माहिती, पण लोक म्हणतात की स्वामींची सिद्धी आहे. सो दिस इज ऑल अबाउट इट. लवली, खूपच छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून. अजून एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहे. ॲज अ क्लायंट व्हॉट वन कॅन एक्सपेक्ट, तुम्हाला कसं रीच करायचं आणि कुठल्या प्रॉब्लेमसाठी, नॉट जस्ट न्यूमरोलॉजी म्हणा, पण कोणकोणते असे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल हेल्प देऊ शकता? मी सगळ्या गोष्टींमध्ये प्रोफेशनल हेल्प देऊ शकते. टॅरोमध्ये आपण सगळ्या आस्पेक्ट्स बद्दल लाईफ मधल्या प्रश्न विचारू शकतो, जसं एज्युकेशन, करिअर, हेल्थ, जॉब, त्यानंतर रिलेशनशिप, लग्न, ह्या सगळ्या विषयांबद्दल, हेल्थ बद्दल तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. विथ द हेल्प ऑफ टॅरो कार्ड रीडिंग वी कॅन सॉर्ट इट आउट. न्यूमरोलॉजी बद्दल तर काही बोलायलाच नको, ते अगदी जगप्रसिद्ध आहे की न्यूमरोलॉजीची हेल्प घेऊन कोण किती मोठं झालेलं आहे. आपण सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीज बद्दल बघतो की प्रत्येकाच्या स्पेलिंग मध्ये आजकाल करेक्शन दिसतं. त्यानंतर हे क्रिस्टल्स हे प्रत्येकाच्या हातात आजकाल सगळ्यांना दिसतात. सो हे हिलिंग साठी वापरतात, ह्याच्यामध्ये स्वतःच्या हिलिंग प्रॉपर्टीज असतात. सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आणि जेमस्टोन्स सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. मी 6 प्रकारचे क्लासेस घेते, टॅरो, क्रिस्टल्स, एंजल्स, डाउजिंग, न्यूमरोलॉजी आणि वास्तुशास्त्राचे सुद्धा क्लासेस असतात. वास्तू व्हिजिट करताना फक्त रेसिडेन्शियल नाही तर कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सुद्धा वास्तू व्हिजिट असतात. तर कोणाला काही जास्त आपल्या वास्तूकडून चांगलं एक्सपेक्ट काही करायचं असेल तर ते वास्तू व्हिजिटला सुद्धा बोलवू शकतात. तर एंजल कार्ड रीडिंग, एंजल हिलिंग हे सुद्धा आहे. आणि ह्याशिवाय बाकीच्या बऱ्याच विद्यांचा मी अभ्यास केला आहे, जसं की रेकी, स्विच वर्ड्स, झिगू सिम्बॉल्स, शिवस्वरोदय शास्त्र, रमल विद्या, फेस रीडिंग, हे सगळे विषय आहे. इव्हन टेलिपॅथी, ह्या सगळ्यांचा मी इन डेप्थ अभ्यास केलेला आहे. खूपच मोठे मोठे शब्द आहेत ते, आणि हे ऐकायलाच असं वाटतं की तुम्ही कसं काय एवढ्या सगळ्या वेगळ्या तुम्ही कशा संपादन केल्या. व्हेरी हॅट्स ऑफ टू यू. आणि खूप छान वाटतंय, हा खूप छान प्रवास झालाय. पण अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ टाइम कन्स्ट्रेन आपण आता या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोहोचलेलो आहोत. बिफोर वी रीच देयर, लेट मी टेल यू, स्मिता बिनसरे मॅम इज अप्रोचेबल ऑन अ कॉन्टॅक्ट नंबर गिवन बिलो. त्या एमएलई या फेसबुक ग्रुपवरती रेग्युलर त्यांचे लाईव्ह सेशन चालू असतात. आणि मी 1 वर्ड मध्ये सांगेन की सुपरहिट लाईव्ह सेशन असतात. आणि तिथे देणाऱ्या रिडिंगसाठी, तिथे जे रिडिंग देतात त्यासाठी ते काहीही चार्ज करत नाही. सो ओव्हर देअर यू कॅन गेट टू नो हर अँड पर्सनली यू कॅन गेट इन टच विथ हर फॉर पर्सनल कन्सल्टेशन, प्रोफेशनल हेल्प एज वेल. आजच्या कार्यक्रमाचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि मी त्यांना विचारू इच्छिते, त्या जशा सक्सेसफुल वुमन ऑन्टरप्रिन्युअर आहेत, त्यांनी टॅरो कार्ड, न्यूमरोलॉजी या एका वेगळ्या क्षेत्रामध्ये एक लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. शी इज अ सेलिब्रिटी टॅरो कार्ड रीडर नाव. जसं त्यांनी सांगितलं, स्टुडंट पासून मोठमोठ्या सेलिब्रिटीज पर्यंत त्यांचे क्लायंट्स आहेत. ऍज आफ्टर reaching this high level, what is that one message, one mantra that she would like to give it to all of us? मी असं म्हणेन की डोंट फोकस ऑन प्रॉब्लेम्स, फोकस ऑन द सोल्युशन्स, अँड दॅट्स ऑल. Wow, that's really wonderful. And one question, ma'am, additional question: how do you keep yourself so motivated? So कसं तुम्ही स्वतःला इतकं मोटिवेटेड, इतकं पॉझिटिव्ह ठेवलेलं आहे? माझी देवावर खूप श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, ती श्रद्धा आहे. आणि स्वामी समर्थांवर माझा अढळ श्रद्धा आणि विश्वास आहे. ह्या 2 गोष्टींमुळेच कदाचित हे सगळं शक्य होत असेल.
त्याशिवाय मी मेडिटेशन्स करते आणि सेल्फ हिलिंग करते, त्यामुळे हे शक्य होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लायंटचे जे पॉझिटिव्ह फीडबॅक येतात एव्हरी डे, ते मला हे सगळं काम करायला पुन्हा पुन्हा रोज नवी एनर्जी देतात. हे सगळ्यात महत्वाचं. आपण एक फीडबॅक आता लवकरच पाहूया या व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर मी आता सांगू इच्छिते की अलॉंग विथ ऑल दिस मॅम, सेल्फ हेल्प, सेल्फ केअर, स्वतःकडे लक्ष देणं, हेल्दी राहणं, हेल्दी खाणं, या सगळ्याच्या खूप जास्त फॉर आहेत आणि त्या खूप त्या अप्रोच करतात. लोकांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. राईट मॅम? येस. सो आजच्या या सेशन मधनं, आजच्या या सेलिब्रिटीच्या एपिसोड मधनं काय टेकअवे असेल तर उद्याची चिंता नका करू, उद्यासाठी प्रिपेअर्ड राहा. आणि याच नोटवर मी मॅमचा समारोप घेते आणि याचबरोबर मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे MLA सेलिब्रिटीच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये. टिल देन सायनिंग ऑफ. बाय.